आता परवा आम्ही पैरा केलता, तर पैरा केल्यावर माणूस आम्हाला होय म्हणले, काय असेल ते आम्ही तुमची वायदी देतो म्हणल्यावर बरं म्हणले, ठीक आहे आम्ही येतो त्या दिवशी. मग सकाळी फोन केला, मग निघलाय सकाळ काय झाले, तर आम्हाला तेव्हा काय सांगितलं की आमच्या घरातला असा असा कोणतर आजार आहे आणि आम्ही काय येऊ शकत नाही. लंपी झाल्यानंतर लंपी झाली अशी लंपी झाली की कोण म्हणत नव्हतं हे बैल जगल. सगळी म्हणजे विशेष 1 लाख रुपये त्याला मी दवाखान्यात खर्च घेतला 16 एप्रिलला. आज तागाय त्याचं दूध बंद नाही करत, ते बंद नाही. 2 लिटर रोजचं दूध आहे त्याला, 2 रोज शेळीच शिळी दूध. आम्ही गुलाला राहू शकतो. आणि 1 दिवस शिव बाकासुरच्या गळ्यात पाळणार आज सांगतो मला. अजून म्हणजे कुणाच्या लंपी झाली तर एकही माणूस त्यापासून बाजू जायचं, खुर्ची टाकून आम्ही 24 तास एक जवळ व्यक्तीने बसवतो. माणूस आमचा एक काय मासा पाडणारे पण आहेत. बैल आमचा असं वर निघून अशी सुद्धा काय काय जणांची इच्छा आहे. मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन ही दाबा. संतोष आंबी वाळवा किंवा आमचा रुपया. रुपया हा रुपया दुसरा आहे का? हा दुसरा आहे आता. बर ही बघा तो आपला ओळूसाठी चालू आहे आता. हरी अरे हरी नाव आहे. कुठं कुठं त्यानं नंबर केला ह्याच्यात? पुशेगावचा चॅम्पियन. चॅम्पियन हा हा पुसेगावला चॅम्पियन झाला का? हा चॅम्पियन झाला. बर किती आता घेता काय? 1000 रुपये एका गाईला प्रयत्नासाठी असते. एक गेला डबल आली तर हा डबल किती डबल आली तर हाय असं सोडतोय. होय होय पहिले गेलं तर हाय असं असतं. पुढचं आता नवीन हे नवीन खरेदी ते आमच्या पाहुण्यांचं आहे. परवा दिवशी आला. हा गुलाबराव नाव आहे. गुलाबराव हा टाकताय का फिरायला? हा फेरा टाकला की सकाळी पाट्याला झोपला होता. हा व्यायाम मध्ये आता काढला त्याला. फेरा टाकायचा अजून. आणि हे नवीन खरेदी हे सांगोल्यातनं खरेदी केली नवीन. कितीच आहे? शिवाय की 1,10,000 रुपये. 1,10,000 हा नवीन खरेदी. लई आहे का? याला काढलं फेरा नाही अजून येसन घालायचे. होय आता चालू करणार आहे त्याला. काय बघून घेतलं हो? हा त्या चौक बियोग करंट आहे वासराला फुल. लई करंट आहे. हा फुल करंट आहे. बर करंट बघून किती महिन्याचं काय? आता आहे की 7 महिन्याचा कोण. 7 महिन्याचं. आणि हे हा घेतलाय कर्नाटकात. कर्नाटकी वासर हा लई बुजारा. हा हे बलमा नाव आहे. बलमा हा बलमा नाव आहे. ठीक आहे हाणता याला काय हा तू चालू केलं याला. चालू केलंय? फेरा टाकला एक. ए तर मित्रांनो आपण सांगली वाळवा येथे आलोय मित्रांनो. आणि बघा भव्य अशी दावण आहे बैलाची या भागात म्हणजे. आणि टॉपचा बैल आहे मित्रांनो. काय नाव आहे याचं? रुपया. रुपया मित्रांनो बघा रुपया. आणि नाव रुपाला आला परत लंपी झाला त्यातनं कव्हर करून बैला एवढा पोहतोय. गाडी बांधून दुसरं कोंड आहे गाडी बांधून पोहतोय. म्हणजे बैला बरं जरी असेल म्हणजे गाडी बांधून पोहतोय महत्वाची गोष्ट दुसरं आहे. आणि एवढी गाडी ओढतोय तरी पण त्याला पैर नाहीत. तर आपण जाणून घेऊया काय विषय. नाव सांगा दादा. नमस्ते. उदय शामराव सावंत वाळवा. बर गाडी एवढा बैल पडती की टाच लावून गाडी तरी बांधली हा तरी गाडी एकटाच ओढतो. आणि पैरवाली पैर मागाय गेली की नाही तुमचा बैल पडत नाही, तुमचा बैल खालीच दम येते, गुलाला तर राहू दे. गुलाला राहून दे मग बघूया, अशी सगळी मागणी पडते. काय अडचण आहे नक्की? पायऱ्याचीच महत्वाची गोष्ट मित्रांनो, पायऱ्याचीच अडचण आहे. आपण त्यासाठी आपण पहिल्यांदा नंबर तुमचा नंबर सांगा आधी. माझा नंबर 93 098 94 941. बर तुमचा नंबर सांगा. 84 21 07 05 11. 84 21 07 05 11. 07
05 05 आणि 05 11. तर मित्रांनो बघू शकता हे नंबर कशासाठी हे केला की कारण कसं होतं हे सारखा पळणारा जर बैल असेल तर त्यांना कमीत कमी म्हणजे त्यांच्या जोगं जरी पैरे भेटले तरी गाडी 100% गुलालात राहील. कसं अंधारातली 2 बैल एकत्र आल्यानंतर 100% गुलाल राहत असतो. वासरू चांगलं पळतंय मित्रांनो. त्यासाठी आपण इथं मुलाखत घ्यायला आलोय. आणि दावणीला ह्याचं नाव आहे हरी. चांगले म्हणजे हरी पण चांगला म्हणजे एक ओळख आहे मित्रांनो. त्याला पण तुम्ही 1000 रुपये घ्या. काय होणं की अडचणी काय येते अडचणी माणसाला आता पैरा मागितला तर एखाद्या वेळेस माणूस होय पण म्हणते. आता परवा आम्ही पैरा केलता तर पैरा केल्यावर माणूस आम्हाला होय म्हणले काय असेल ते आम्ही तुमची वायदी देतो म्हणल्यावर बरं म्हणले ठीक आहे आम्ही येतो त्या दिवशी. मग सकाळी फोन केला मग निघलाय सकाळ काय झाले तर आम्हाला तेव्हा काय सांगितलं की आमच्या घरातला असं कोणतर आजार आहे आणि आम्ही काय येऊ शकत असं करतात माणसं. पैरा देतो म्हणतात पैरा देतो म्हणलं की परत आणि असं करतात माणसं. म्हणजे बघा या अशा अडचणी यायला माझा काय परत काहीतरी अडचण ते बैल नाही भेटला मग आपलं नियोजन झालं ते कुठला तरी दुसरा काय म्हणलं नाही. बाकी काय अडचण येते त्या वायदी किती मागते ती काय वायदी मस्त मागते आता 20,000 25,000 कोणाच्या तोंडाला येईल ती माणसं पैसे मागतात तरी सुद्धा आम्ही द्यायला तयार आहे. पण आम्हाला म्हणते तुमचं बैल गुलालात नाही गुलालात राहू दे मग बघूया असं सांगतात माणसं. बरं गुलालाचा एकायच आहे का एकायचं आहे का असं नाही म्हणते. एकायच आहे का विचार म्हणजे बघा मित्रांनो एकायच आहे का काय विचारलं जातं ज्यावेळेस बैल चांगला पळत असतो त्यावेळेस कारण विकायचा आहे कोण विचारतं जेव्हा बैलावर ध्यान असतं लोकांचं त्यावेळेस ती माणूस विचारत असतो विकायचा आहे का. बरं ह्याचं कुठून घेतला बैल आम्ही खरसुंडीनं किती घेतला 1,10,000 घेतला 1,10,000 घेतला पिल्लू होतं 1 वर्षाचं. सगळे म्हणले एवढे पैसे दिले एवढे पैसे नाही म्हणलं आम्हाला चालते असं ते 1,10,000 गेल्या 16 एप्रिलला वर्ष झालं बरोबर आपण आणला 6 महिने चांगला सांभाळला. त्याला 2 शर्यती चांगल्या केल्या म्हणजे बिनजोड केल्या बिनजोड मध्ये दोन्ही त्याला हे केल्या. बर त्यानंतर काय विषय झाला मग एवढा फवाऱ्यात होता परत काय लंपी झाली लंपी झाली अशी लंपी झाली की कोण म्हणत नव्हतं हे बैल जगल. सगळे म्हणजे विशेष 1 लाख रुपये त्याला मी दवाखान्यात खर्च केले. 1 लाख रुपये दवाखान्यात केले 1 लाख रुपये म्हणजे आणि ज्या दिवशी घेतला 16 एप्रिलला आज तागायत त्याचं दूध बंद नाही करत ते बंद नाही. 2 लिटर रोजचं दूध आहे त्याला 2 रोज शिळी दूध बरं शिळी दूध का पाजायचं असतं शिळी दूध मिक्स खाणं असते ना सगळा त्यामुळे बैला जास्त म्हणजे असं करंट राहतो. मग एवढं सगळं बैल चांगला पोहतोय मग काय कुठं अडते पैऱ्यासाठी झाडायला पैऱ्यासाठी चांगली चांगली माणसं पैरच नाही म्हणते. बर वायदी देऊन पण नाही पैरा नाही म्हणते त्यामुळे आमचा बैल आता थांबला. मग ह्याला परत मागणी आली का ह्याला काय मागणी मस्त आहे मागणी मस्त किती काय सुरुवातीला बिनजोड केली तेव्हा 4 लाख रुपये मागत होती 4 लाखाला तेव्हा आम्ही काय द्यायचा विषयच नाही ना. आता बाहेर म्हणते ती 5 लाखाला देताय का 4 लाखाला देताय का काय द्यायचाच नाही आपला त्यामुळे विषयच नाही ना. आपल्या काय पैसे विषयच नाही पैसा काय विषयच नाही तो. बर तर आपल्याला बैल एकच की पळायला पाहिजे एवढाच विषय. बरं आता त्याला घरच्या बारक्या पोरा का त्याला सांभाळाय. बरं ज्यावेळेस लंपी झाला त्यावेळेस तुम्हाला डॉक्टर सुद्धा म्हणजे डॉक्टर सुद्धा म्हणत होते की बाबा गॅरंटी नाही गॅरंटी नव्हती. मागचा पाय असा सुजला होता त्याचा इतका मोठा सुजला होता. आता ती जखम बरी झाली मागच्या पायाची अंगावर कुठे एक केस राहिला नव्हता की एवढ्या जखमा झाल्या त्या. पण अगदी पंढरपूर पासून तो वळवाला पंढरपूरचा त्याच्यापासून अगदी पाक कोकणात सुद्धा औषध आम्ही ठेवलेलं नाही त्याला एवढे औषध केले. आणि ज्यावेळी लंपी झाली त्यावेळी त्याला इतकं त्याला ही पाजत होतो म्हणजे नाही वैरण खाल्ली तर बसून कणस चार तुमचं दूध पाजायचं बसून रतीप चारायचा वैरण नाही का म्हणते का तर जिबीला जखमा झालते ना त्याच्या डायरेक्ट काय करायचं टॉनिक पाजायचं म्हणजे कंटिन्यू तुम्हाला असं वाटत होतं की बाबा हे बैल जगल ना जगल पण एवढ्यात उठला तरी पण परत त्यानंतर कुठल्या कुठल्या शर्यत केल्या काय त्यानंतर वाड्यात 2 झाल्या पुन्हा ह्याला ते कसारशी बेलेक झाली म्हणजे कंटिन्यू. मित्रांनो आताचा पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतो खूप चांगला पोहतोय बैल. पण कसं होतं आता गाडी ह्याच्यावर बांधायला क्लिअर गाडी जाम बांधायला परवा मैदान झालं क्लिअर टाच लावून गाडी बांधायची. ड्रायव्हर मध्ये बैलच थांबत नाही म्हणजे ऐकतच नाही कासरा कडवला हातात त्याच्या कडव हातात. काय अजून काय अडचण येते म्हणजे जेणेकरून बाबा काय केलं पाहिजे म्हणजे पैरा आता बैलाला जर चांगला पैरा गावला तर आम्ही बोलायला राहू शकतो. आणि 1 दिवस शिवबाकासरच्या गळ्यात पळणार आज सांगतो तुम्हाला. अजून म्हणजे कुणाच्या गळ्यात पळायची आहे
बकासूर म्हणा, गर्णिकेचा राजा आपला हा अक्षय मोरे यांचा बलमा, बर त्यांच्या गायत पाहायची इच्छा त्यांच्या आहे. गावात पळायची इच्छा आहे. आणि पळेल ते विश्वास आहे तुमचा. आमचा विश्वास 100%. आमच्या घरादाराचा जीव एवढा त्याच्यावर आहे. हा ज्यावेळी लंपी झाली हा. त्यावेळी एकही माणूस त्याच्या असं बाजू जायचं, खुर्ची टाकून आम्ही 24 असं तास एक जवळ continue बसवतो. माणूस आमचा एक कायम असायचा त्याच्यापाशी. बर एवढा आम्ही आणि त्याला- एवढं वैशिष्ट्य, शेवट जखम जरी झाली तर स्वतः सगळं ड्रेसिंग करत होता. मी सगळं करत होतो, ड्रेसिंग. ड्रेसिंग बिसिंग सगळं. भाव आमचा आहे, भाव तर असा हालतच नव्हता. मी जरी कामावर गेलो तर 24 तास यायची खुर्ची टाकून बसायचं. कुठे कणिक चारायचं, पुन्हा एक कणकीचा गोळ्या खान चारायचा, असलं. बरं आता कुठल्या खांदी पळते? दोन्ही खांदी दुई खांदी बाहेर बाहेर पळते, बाहेर पण पळतो. बाहेरनं पण पळते. दुकांदी बाहेर बाहेरनं पळतोय सगळं होतंय. मग आता कोणी म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का हे बाबा पैर होऊन देत नाही? आता तसं नाव घ्यायची नसतात माणसाची, पण माणसं असं आहेत, आहेत. आडपाट आणतात पहिला आम्हाला. हाणून पाडणारे पण आहेत. बैल आमचा असं वर निघून अशी सुद्धा काय काय जणांची इच्छा आहे. की बाबा काय ती पळतोय यांचा बैल वर निघाला की आपलं नाव खराब होणार, अशी माणसं आहे ती. असं बैल नाही. बरं. पैर होऊन द्यायचं नाही, ती पैर हाणून पाडायचं. बरं. तर मित्रांनो बघू शकता दावण, आता आपण दावणीची तर ओळख करून दिलीस की एक खूप छान बैल आहे मित्रांनो. आणि दोन्ही खांदी बाहेरनं पळतोय, दोन्ही खांदे म्हणजे कुठनं जा पाहिजे तिथनं पळणारा बैल आहे. आणि म्हणजे असं गाडी ओढून बांधली तर ती वर घेऊन म्हणजे एकट्यानं ओढणं किती, दोन या बैलांना ओढली पाहिजे गाडी. त्यामुळं पायऱ्यामुळे अडचण आहे. फक्त आपण ह्यासाठी मित्रांनो आणि असं कुठलं आज तागायचं मैदान झालेलं नाही की बैल फाटी सोडून तासात उतरलाय. हा कधीच नाही असं. कधीच नाही, एकही मैदान नाही. तासात सुद्धा त्यानं पाऊल कधी ठेवलेलं नाही. बर किंवा असंच गाडी सोडून बाहेर पळालाय, गाडी बाहेर घेऊन गेलाय, असलं काय याच ते जीवा घेऊनच पळतो. मित्रांनो शेवटी आता अंगात मस्ते, ते थांबणार नाही, दमवणार, ती काय प्रत्येक पहिल्याची तर असतेच. खाली कसं आहे, सुट्टीला लय दम होते का? नाही, नाही, जमत नाही. आता जरा पहिल्या स्टार्टिंगला सुरुवातीला दम होती ना, लंपीला बाहेर पडला. आता नाही, आता थांबव परत. आता थांबवा. खाली सुटल्यावर कशी आहे, खालची उडी कशी आहे? खालची उडी. विषय नाही का, बरोबर गुणाची उडी मारतो खाली.